नमस्कार मित्रमंडळींनो, आपण जे बांधकाम मराठी व्हिडिओ पाहिलेले आहेत त्या व्हिडिओमधली जी बिल्डिंगमध्ये काम केलेले लेबर आहेत, बघू शकता ही समोर आपण ती बिल्डिंग आहे कशा पद्धतीने झालेले आहे आणि त्याचं काम जे आहे किती एकदम सुंदर झालेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण ब्लॉग पाहणार आहोत. बघू शकता मित्रांनो, पहिला दुसरा तिसरा 4 मजली बिल्डिंग आहे आणि पूर्ण अपार्टमेंट जी आहे ती पूर्ण रेडी झालेलं आहे आणि जे कस्टमर आहेत ते राहायलासुद्धा आलेले आहेत. काय बघू शकता जे काम झालेलं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ब्लॉग. आणि आपण बघितले मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जेवढे कामगार कुठे कसे काम करत होते, कुठला कामगार कसा काम करत होता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. लाईटची सुविधा जी आहे वैयक्तिक केलेली आहे डीपी. आणि आता सध्या आपण पार्किंगमध्ये आहोत. बघू शकता पार्किंग पूर्ण एकदम कॉन्क्रीट म्हणजे RCCचा जो स्लॅब असतो तो पूर्ण इथं कंप्लीट केलेला आहे. आणि झाडं लावायसाठी 1 2 3 4 असे पॉईंट काढलेले आहे. आणि जे संडास बाथरूमची जी लाईन आलेली आहे ही छोटे आडवाय 1.5 फुटाचा डक्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि चेंबर येतं संडास बाथरूमचे. उद्या काही जरी चॉकअप झाले तर यामधनं आपल्याला चॉकअप काढता यावे. आणि पूर्ण जे काम झालं आहे एका साईडला बघू शकता जिना आहे आणि एका साईडला लिफ्ट आहे. लिफ्टनं बी वर जाऊ शकतो आपण. लिफ्ट आहे जी सर्व गोष्ट सुविधा आहे. आणि इथं पाहू शकता चार्जिंग पॉईंट आहे. म्हणजे आता कोणी एखाद्याने इलेक्ट्रिक गाडी घेतली त्यासाठी आपण एक चार्जिंग पॉईंट काढलेले 1 2 3 4 बघू शकता. ज्याच्या त्याच्या मीटरला तो जोडला जाईल. आणि पलीकडल्या साईडला पूर्ण जो एरिया आहे बघू शकता एकदम स्वच्छ क्लीन आहे. आणि कस्टमर सध्या राहायला आलेले आहेत. आणि इकडं बघू शकता जो बोर आहे पाण्याचा मारलेला तो बी आपल्याला इथं पाहू शकता. सगळं पाणी जे आहे इथनं वरती शिफ्ट होते टाकीला. आणि चारी बाजूनं जो नजारा आहे तो आपण पाहणार आहोत. एकदम आकर्षित आणि सुंदर बिल्डिंग झालेली आहे. बिल्डिंगचं नाव आहे मनाली रियालिटी. आणि आत्ता जी माहिती आपण दाखवत आहोत ते पूर्ण अपार्टमेंट कसं बांधलं होतं आणि कसं झालं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. बघू शकता मीटरसाठी जो पॉईंट आहे ते वैयक्तिक असं जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला शिफ्ट झालेलं नाही अशी छापडी काढून हा जिन्याचा पूर्ण टावर आहे. आणि एमर्जन्सीसाठी आपण बघू शकतो जो काही प्रमाणात पाणी कमतरता पडली तर आपल्याला पाण्यासाठी एक हौद केलेला आहे मोठा. पूर्ण हौद आहे इथं. आणि समोर सध्या बघू शकता येणाऱ्या जाण्यासाठी. आणि ही जी रोड आहे समोर पाहिला रोड आपण आल्यानंतर जवळच लगेच जिन्यातनं वर जाऊन शेवटचा प्लॉट आहे. आता पहिल्या मजल्यावर आपण चाललेलो आहे. एका मजल्यावर 6 फ्लॅट आहेत. स्टार्टिंग आहे 101. आता जो प्लॉट आहे आपण बघू शकतो 101 आहे. आणि पूर्ण काम जे आहे झालेलं आहे. कलर काम रेडी म्हणजे राहायला येऊ शकता. आणि बाल्कनी पण आहे. बेडरूम हॉल. काम कसं एकदम परफेक्ट आहे. टॉयलेट. आणि आपण समोर पाहतोय संडास. कमोडचे भांडे पूर्ण
बेसिन सिंपलमध्ये दिलं आहे सर्व. आंघोळीसाठी बाथरूम, मिक्सर, शॉवर, गिझरसाठी पॉईंट आहे. साबण गिबण ठेवण्यासाठी आपल्याला हे असे छोटे छोटे हे केलेले आहेत, कप्पे काढलेले आहेत. आणि समोर पाहू शकता इथं बेडरूम आपली बेडरूम जी आहे 11 बाय 10ची बेडरूम आहे. लगेच समोर गेले की किचन, म्हणजे 1 BHK फ्लॅट आहे. जेव्हा काम चालू होतं तेव्हा वेगळं वाटत होतं आणि आता राहण्यासाठी रेडी पोझिशनमध्ये असल्यामुळे किती एकदम फ्रेश वाटतं. धुणं भांड्या करण्यासाठी बाल्कनीमध्ये असं थोडे कट्टा केलेला आहे. काहीच अंतरावर ठाकरे चौकातनं काहीच अंतरावर आपल्याला पाहायला मिळते मनाली रियालिटी. टोटल बिल्डिंग आहे 4 मजली. एका मजल्यावर 6 फ्लॅट आहेत. आपण बघितलं सर्व फ्लॅट सारखे आहेत, म्हणजे काही ही पण नाही, चेंजेस नाही. समोर पाहतोय आपण लिफ्ट आहे. लिफ्टनं जाऊया वर आणि सगळे फ्लॅट जे आता एक फ्लॅट दाखवला आहे ते सर्व फ्लॅट एकसारखेच, फक्त तर दिशा थोडी चेंज राहते. आता लिफ्ट खाली यायला लागली आणि एकदम मोठा पोर्च असा समोरासमोर कधी कोणी पाहितला नसेल असा 8 बाय लांबी जास्त आहे. एकदम सुटसुटीत ठेवलेला आहे, म्हणजे यायला जायला ओरडळ नाही. आता सध्या आपण लिफ्टमधून आतमध्ये जाऊया. बघू शकता लिफ्टचं जे काम आहे एकदम फिनिशिंग व्यवस्थित. असे बटन आहेत. इथं फॅनसाठी बटन दिलेलं आहे, हे लाईटचं बटन आहे. आणि आपण ज्या मजल्यावर जाणार आहे ते बटन फक्त दाबायचं, डायरेक्ट आपल्याला वर नेऊन सोडणार. आता आपण डायरेक्ट टेरेसला जाणार आहे. टेरेसवर पाहूया, तुम्हाला टेरेस दाखवतो, पाण्याची टाकी दाखवणार. सध्या आपण लिफ्टमधून वर 4थ्या मजल्यावर आलेलो आहे. एकदम स्टॉपला आलेले. आपलं जेवढं काम झालं ते व्हिडिओ आपण पहिल्यांदा अपलोड केले होते. आजचा ब्लॉग हा विषय आहे, बिल्डिंग कशी काम चालू असताना कशी असते आणि झाल्यानंतर कशी दिसते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे. बघू शकता आत्ता सध्या आपण आलेलो आहे 4थ्या मजल्यावर आणि टेरेसला. मनाली रियालिटी, मनातील विश्वास देणारं पुष्पकुंज पार्क. आता आपण डायरेक्ट टेरेसवर आहे आणि बघू शकता इथं ही जे कटआउट लावला आहे आणि ही जिन्या टावर दिसतो वर, पूर्ण पाण्याची टाकी आहे. सध्या बघू शकता आपल्या शेजारी कामं चालू, तेव्हा इथं सर्व ओपन प्लेस होतं, म्हणजे ओपन जागा होत्या. आणि आपण काहीच अंतरावर ठाकरे चौकातनं आहे जवळ, म्हणजे सेंटरलाच आहे थोडक्यात. काम जी क्वालिटी आहे ती आपण या कामाची जी क्वालिटी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. पूर्ण टेरेस आहे. उद्या काही कार्यक्रम करायचा असेल तर आपण असं हॉटेल टाईप छोट्या छोट्या लाईटी केलेल्या आहेत, त्या बघू शकता सगळीकडे. एखादा कार्यक्रम असला तर होऊ शकतो. ही पूर्ण सेंटरला जे बेडरूम हॉल आहे ते उजेडासाठी असं सोडलेलं आहे.
समोर बघू शकता इथं लिफ्ट रूम आहे टेरेसवरती. इथं पूर्ण लिफ्टची जी मटेरियल आणि शिफ्टिंग सामान आहे मेन ती पूर्ण इथं लिफ्ट रूममध्ये सेटिंग लावलेली आहे. सध्या आपण आहे टेरेसवरती. बघू शकता जे काम कसं आहे, फिनिशिंग कशी झालेली आहे, व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवतो आहोत. बघू शकता काही कामं पाठीमागणं आपली जी बिल्डिंग आहे ज्या वेळेत कंप्लीट करायची होती त्या वेळेत पूर्ण झालेली आहे. पूर्ण पंढरपूर नगरी आहे आणि काही बिल्डिंगी एवढ्या मोठ्या झाल्यात आपल्याला पाहतोय आपण इथून. वर जाण्यासाठी शिटी ठेवली आहे, म्हणजे पाण्याची टाकी जी आहे कधी आपल्याला स्वच्छ करायची असेल, पाणी पडते का नाही, काय प्रॉब्लेम आला तर यासाठी आपल्याला शिटी लावलेली आहे. मनाली रियालिटी या बिल्डिंगचे नाव आहे. समोर जी बिल्डिंग पाहत आहे ती बिल्डिंग आणि ही बिल्डिंगमध्ये एक साधारण 6 ते 7 महिन्याचा फरक असेल. का की ती बिल्डिंग समोर जी दिसते ती आधी चालू झाली होती आणि ही बिल्डिंग नंतर चालू झालेली आहे. आणि चालू झाल्यानंतर एका वर्षात पूर्ण कंस्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि बांधकाम कामगार व्हिडिओ चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. नमस्कार मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ जे आहेत बांधकामाचे ते आम्ही तुम्हाला काय नवीन कंस्ट्रक्शनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करता येईल ते आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.